हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सध्या हा व्लॉग बघायला गेलं तर लय स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की मी 1 वर्षानंतर गणपतीला गावी चाललो आहे. 1 वर्ष मी हॉस्टेलला होतो म्हणून गणपतीला गावी जाता आलं नाही म्हणून. तर आय एम सो एक्साइटेड. सगळं गाडीमध्ये पॅकिंग लोड केलेलं आहे, सगळे सामान बिमान गाडीमध्ये टाकलेलं आहे. बस आता पप्पा येतील आणि तेव्हा आम्ही निघू. भाई कोकणातले गणपती काय बोलू, मजेच मजे. लय एक्साइटेड आहे. आता माझे रिलेटिव्स आणि सगळे फॅमिली जे कोकणातले माणसं ते आता त्यांची तयारी पण झाली असं काय अर्धे जण गेले पण असतील. तर या कोकणातले गणपती, लेट्स गो. याच ठिकाणी गाडी पण रेडी आहे, बघू शकता. पप्पा पण आलं. तर मी आत्ता नाही चालू ना, थोड्या वेळाने चालू, हाफ टाईमला. आता पप्पा स्टार्टिंगला चालू होते, नंतर मी कुठे ब्रेकफास्टला थांबलो या त्याच्या पुढे कुठे थांबलो तेव्हा चालू. यो गाडी फुल भरलेली, बघू शकता तुम्ही. सामान पडणार नाही ना? नाही पडणार नाही काय, पप्पा रेडी. सरळच घेऊ अंकित. हां सरळच बरं पडतं. चल आता उतर. आता आपण थांबलेलो आहे हॉटेलला. एक ब्रेकफास्ट ब्रेक बोलू शकतो. रस्ते तर आहे, ठीकठाक आहे. आणि लेट्स सी कुठलं हॉटेल ओपन काहीतरी आहे. खायचं काम करायचं तर बघू. ह्याच्या पुढे बघू. मी गाडी चालवली तर चालू, नाही तर पप्पाच चालू होते. नाश्ता करून तर झाला आहे. आता बघू थोडा वेळ मी गाडी घेईन. आत्ता थोडं जेवलं बी खाल्लं बिललं तर थोडासा आराम, नंतर पुढे जाऊन थोडं गाडी घेईन. नाश्ता होता नाहीच होता. तुम्ही येऊ शकता. इथं हॉटेल ओपन अमरेला. बाकी हा लुक कसा आहे ते सांगा. मग पप्पा किती टाइम लागेल ते पण पोचायला अंदाजी? 4-5 तास लागतात. बघू शकता. 4 तास. रस्ता चांगला असेल तर 4 या 5 तास. रस्ता खराब वाटला तर समजून जावा. हा तेच रे बाबा. आता तर आम्हाला गर्दी नाही भेटलं. आम्ही 1 हफ्ता आधी चाललो आहे म्हणून. पण ट्रेन, लक्झरिया, ST सगळं फुल आहे, फुल. आता बाजूला रेल्वे ट्रॅक आहे, बघू शकता. रेल्वे ट्रॅकमध्ये बघायला गेलं ना तर 2-3 ट्रेन गेले, फुल होते, फुल. म्हणजे 1 हफ्ता आधी पण माणसं तयार आहे जायला. तर आमचे नातेवाईक गेले सकाळीच वाटतं. सकाळी काल संध्याकाळी ट्रेन पकडले. ते पण बोलत होते की ट्रेन फुल आहे.
बाय कोकणी माणसाची एक ताकद आहे की गणपतीच्या वेळी मुंबई आरती करू शकते. हे कोकणी माणसाची ताकद आहे. बरोबर ना पप्पा? हो फादर. गेले ना मुंबई खाली होईल बघ आता. आता पुढच्या हप्त्यात पूर्ण अर्धी मुंबई खाली. पुढच्या हप्त्यात आधी मुंबई खाली का की आधी माणसं सगळे कोकणात जातात गणपतीला आणि गावच्या घरात गणपती बसवतात. बाय मजा आहे बाय कोकणातल्या गणपतीला. बोलताना हबीबी कम टू दुबई, त्यापेक्षा आपण मी तर ते बोलतो हबीबी कम टू कोकण टू सेलिब्रेट गणपती उत्सव. आणि इथे भरपूर बायकर्स दिसत आहेत. बायकर्सला बघितलं भाई जीव खुश आपला. मस्त. इथं तिथं बघितलं नुसतं रस्त्याचे कामच चालू आहे. कोकण हायवे कधी होणार? पप्पा काय वाटतंय कधीपर्यंत होईल तरी पण हे मुंबई गोवा हायवे? सांगू शकत नाही. आता आम्ही कशेडी बोगद्यात आलोय. कशेडी टनल आशियात सर्व मोठा बोगदा. हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा बोगदा आहे तो. टनल सगळ्यात मोठा टनल आहे तो. सगळ्यात कॉम्प्लिकेटेड घाट होता ना त्याला तोडून म्हणजे तोडला नाही तो रस्ता चालू आहे पण त्याचा बनवलेला आहे टनल. तुम्हाला मी दाखवतो. हे पण दाखव बघ. अजूनपर्यंत कामं त्याचं चालूच आहे पण पप्पा तरी पण हा किती किलोमीटरचा आहे? हा कोकणातला सगळ्यात मोठा घाट होता जो खाली त्याच्या साईडनी तो टनल काढलेला आहे. खूप मोठा आहे ना. आपण बघू हा कधी आपण एंट्री घेतले 11:27 ला. आता बघू कधी संपते ते किती मिनिटात. भारी बनवला बोगदा बोलू शकतो. आहे मी फर्स्ट टाइम आलो आहे या बोगदा. मम्मी पप्पा पहिले पण आलेले. हे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो टनल. हा टनल स्पेशली आणि हा कोकण वासिंसाठी ह्या टनलमध्ये लय महत्त्वाचं आहे. ते कशेडी घाट जे कोकणातले ते रिलेट करू शकतात की कशेडी घाट कसा आहे. लाईक एस टाईप असतो ना तसा घाट येतो. तर हा टनल त्यांच्यासाठी भरपूर म्हणजे लय भारी आहे. तुम्ही बघू शकता. त्या सीझन बघू पण शकता की बायकर्स पण येत आहेत आणि तुमचं 5 मिनिटात
5 मिनिटात आम्ही बाहेर आलेलो आहे. आता मला पण एवढा प्रॉपर माहीत नाही की हा टनेल केवढा मोठा आहे. 2.5 किलोमीटर असेल. 2.5 किलोमीटर बोलू शकतो, पण हा भरपूर मध्ये टाइम वाचवतो. आता की ते मी प्रॉपर तुम्हाला टायमिंगच्या हिशोबाने सांगू नाही शकत, पण हा 45 मिनिट लागतात. हा घाट जर तुम्हाला क्रॉस करायचं तर 45 मिनिट्स लागतात. 45 to 50 मिनिट्स लागतात. पण आता हा टनेल तुमचा किती टाइम वाचवतो ते मला एवढा प्रॉपर माहीत नाही. आणि थोडंसं कन्स्ट्रक्शन पण चालू आहे, तर प्रॉपर मी तुम्हाला सांगू नाही शकत. पण हा इट वॉज व्हेरी गुड. एक्सपिरियन्स चांगला होता. पप्पा तुम्हाला काय वाटतं या टनेलबद्दल? एकदम मस्त. मम्मी तुला? आणि तर बाकी तर तुम्ही निसर्ग बघू शकता, नेचर. आता स्विच करणार ड्रायव्हिंग. आता मी ड्रायव्हिंग करणार आहे. लेट्स गो बाय. आता मजा येणार. आता पप्पा सांगा पप्पा आराम करा. आता मी चालू करा.